नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी. अशोक मनोहर मळगे राजर्षी शाहू विकास आघाडीचा अ चा उमेदवार आणि महिला उमेदवार ब च्या तबस्सुम असलम फरास आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर साहेब, आम्ही तिघांनी ही निवडणुकीला आम्ही सामोरे गेलतो आणि मला तर तिकीट देताना एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमचे श्रोतोलेखीचे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांनी, संजय पाटील यड्रावकर साहेबांनी जो विश्वास देऊन मला जे तिकीट दिलं ते तुम्हा सर्व नऊ मधल्या प्रभाग क्रमांक 9 मधल्या सर्व कार्यकर्त्यांच्या जोरावर, सर्व मतदारांच्या जोरावर दिलं. कारण का, एका सर्वसामान्य कार्यकर्त्याची उचलून धरण्याची जी एक पद्धत असते ती प्रभाग क्रमांक 9 मधील सर्व कार्यकर्त्यांची, सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा होती की अशोक मळगेंना तिकीट द्या, आम्ही त्यांना मतदान करतो. हा विश्वासार्थ ठरवला आहे हे 100% मी सांगतो. कारण का, माझ्यावर जसं तुम्ही प्रेम केलाय तसंच प्रेम तुम्ही अगदी राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांच्यावर केलाय, संजय पाटील यड्रावकर साहेबांच्यावर केलाय, तुम्हा स्वतःवर बी तुम्ही केलाय की एका सर्वसामान्य कार्यकर्ता तुम्ही आपलं समजताय. ही जी एक पद्धत आहे शाहूनगरवासियांची टोटल आहे की नाही, ती मला खूप भावते की आपण एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर का मनापासून प्रेम करतोय तर त्याला आपण आपलंसं समजतोय. म्हणून तुम्हा सर्व शाहूनगरवासियांचं, प्रभाग क्रमांक 9 मधील सर्व महिला, पुरुष, तरुण कार्यकर्ते यांचे मी विशेष करून आभार मानतो. कारण काय, तुम्ही ही निवडणूक तुम्ही तुमच्या हातात घेतला होता. हे सांगण्याचं कारण की तुम्ही स्वतः खुश होऊन तुम्ही ही निवडणूक तुम्ही करत होता आणि तुम्हा सगळ्या गोष्टी, तुम्हा त्या सर्वांचा प्रेम बघून आम्हाला एक आधार आणि विश्वास मला वाटत होता की ही निवडणूक आपण निश्चित पार पाडणार, आपण जिंकणार. हा विश्वास येणाऱ्या 21 तारखेला निश्चितच दिसेल अशी मी आशा करतो. तुम्ही सर्वजण आम्हाला जी मदत केला, मग ते सगळेच भाग आले. प्रभाग क्रमांक 9 मधले संभाजीनगर असेल, बैतुलमल कमिटी असेल, चांतारा मस्जिदचा परिसर असेल, रामनगरचा परिसर असेल, जय भवानी चौकाचा परिसर असेल, जय महाराष्ट्र चौकाचा परिसर असेल, रामनगरचा परिसर, असे सगळे प्रभाग आहेत. एका दुसरा प्रभाग मी बोलण्याच्या ओघात दडपणाखाली सांगू शकलो नसेल तरी मला माफ करा. कारण काय, सगळे म्हणजे 3864 जे मतदार आहेत ते सर्व राजर्षी शाहू विकास आघाडीच्या पाठीशी होते. हा विश्वास होता की राजर्षी विकास आघाडीचा की आम्ही 3864 जण आहे, हे सर्व आम्ही ह्या मतदारांच्या, ह्या 2 उमेदवारांच्या आणि नगराध्यक्षाच्या पाठीशी आहोत. हा विश्वास घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे गेलतो. मला सांगायला आनंद वाटेल की विरोधी आघाडीतले उमेदवार सुद्धा आणि आम्ही सुद्धा बूथवर आम्ही खेळीमेळीची निवडणूक खेळली. कुणाबद्दलही आमच्या मनात आकर्षण नव्हतं. आम्ही मतदारांना सर्वजण मिळून नमस्कार करत होतो. कारण आमचा सर्वांचा विश्वास होता लोकशाहीवर. ही जी एक लोकशाही असते, ही लोकशाहीची एक जी पद्धत असते ती लोकांनी उमेदवाराला मतदान करणं आणि आम्ही तो मान्य करणं हा होता. आणि हाच तिथं आम्हाला अधिकाऱ्यांनी सुद्धा कौतुक केलं की तुम्ही सर्वजण खेळीमेळी जात, कुठलाही ताणतणाव या बूथवर नाही. हा आम्हाला एक जमेची बाजू वाटेल ते असे अधिकारी आम्हाला स्वतःच सांगत होते. आम्ही तोच म्हणजे पायंडा होता त्या आम्हाला त्या भावला आणि आम्ही सुद्धा एकमेकांना खेळीमेळीत घेऊन आम्ही लोकशाहीचा हा जो एक मोठा स्तुत्य उपक्रम होता तो आम्ही पार पडला. प्रभाग क्रमांक 9 मधील सर्व लहान थोर माता भगिनी यांचे मी विशेष करून आभार मानेन की तुम्ही ह्या लोकशाहीच्या सोहळ्यात सगळ्यांनी जे मतदान केला ती मतदान प्रक्रिया अतिशय चांगल्या पद्धतीने झाली. असंच आपण लोकशाहीची हा 4था स्तंभ आहे, हा आपण घेऊन जायचा आहे आणि मतदान प्रक्रियेत कायम भाग घ्यायचा आहे. एवढे बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा. पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल.